ओपन करायचे, तुम्हाला कसं तुमचं चॅनल ग्रो होईल, कसे व्ह्यूज येतील, कोणते टॅग्स टाकावं लागतील, कसं चॅनल मॉनिटाईज होईल, सगळं मी तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओमध्ये. हाय एव्हरीवन, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे सेफ असाल, घरी मजेत असाल. तर आपण डायरेक्ट व्हिडिओकडे वळूया टाईम वेस्ट न करता. तर 2025मध्ये चॅनल कसं ओपन करायचे, तुम्हाला कसं तुमचं चॅनल ग्रो होईल, कसे व्ह्यूज येतील, कोणते टॅग्स टाकावं लागतील, कसं चॅनल मॉनिटाईज होईल, सगळं मी तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओमध्ये. तर चॅनल ओपन करण्यासाठी तुम्हाला एक मेल आय डी पाहिजे. तिथून हे इथे तुमचं नाव वगैरे तुमचे डिटेल्स टाकून थोड्याशा मिनटातच लगेच तुमचं चॅनल ओपन होऊन जाईल. चॅनल ओपन झाल्यावर तुम्हाला कवर टाकायचं असेल. तुम्ही खूप साऱ्या चॅनल्सचं पाहिलं असेल की तिथे कवर असतं. हाय एव्हरीवन, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे सेफ असाल, घरी मजेत असाल. तर आपण डायरेक्ट व्हिडिओकडे वळूया टाईम वेस्ट न करता. तर 2025मध्ये चॅनल कसं ओपन करायचे, तुम्हाला कसं तुमचं चॅनल ग्रो होईल, कसे व्ह्यूज येतील, कोणते टॅग्स टाकावं लागतील, कसं चॅनल मॉनिटाईज होईल, सगळं मी तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओमध्ये. तर चॅनल ओपन करण्यासाठी तुम्हाला एक मेल आय डी पाहिजे. तिथून हे इथे तुमचं नाव वगैरे तुमचे डिटेल्स टाकून थोड्याशा मिनटातच लगेच तुमचं चॅनल ओपन होऊन जाईल. चॅनल ओपन झाल्यावर तुम्हाला कवर टाकायचं असेल. तुम्ही खूप साऱ्या चॅनल्सचं पाहिलं असेल की तिथे कवर असतं. कवर बनवण्यासाठी तुम्हाला मेहनत करायची काहीच गरज नाही आहे. कॅनवामधून एक ॲप आहे, तिथे ऑलरेडी असे बनवलेले राहतात. तुम्हाला फक्त जे आवडेल ते चूज करायचं आहे आणि एडिट करायचे. तुमचं नाव वगैरे तुम्हाला जे टाकायचं आहे, किती वाजता तुम्ही ब्लॉग्स टाकता किंवा कोणत्या विषयावर असं कवर तुम्ही टाकू शकता. त्यानंतर बायोमध्ये तुम्ही काय टाकाल, अशा पद्धतीने मी माझं बायो टाकलेलं आहे. तुम्हाला जसं तुमच्या मनाने जे टाकायचं आहे ते टाकू शकता. कितीला तुम्ही अपलोड करता वगैरे व्हिडिओज ते इथे टाकू शकता. तर असं सोपं पण तुम्ही बनवू शकता, नाहीतर मग दुसऱ्यांचं तुम्हाला जर आवडलं असेल ते पण टाकू शकता, त्यात काय नाही तर तुमच्या मनाने टाका. मेन आणि जी गोष्ट आहे थंबनेल. तुम्ही पण थंबनेल पाहूनच कोणता पण व्हिडिओ बघत असाल, कारण की लोकांना थंबनेल छान वाटला तरच ते व्हिडिओ टच करतात आणि बघतात. तुम्ही जेवढा टाईम व्हिडिओवर देताय तेवढाच टाईम थंबनेलला पण द्या. थंबनेल असं घाईघाईत एडिट नका करू. व्हिडिओ कधी पण अपलोड होईल, पण मग लोक जेव्हाच बघतील तेव्हा तुमचं थंबनेल पण लोकांना अट्रॅक्टिव्ह वाटेल. तर मेन गोष्ट आहे की तुम्हाला फिक्स करायचं आहे की तुम्हाला कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ बनवायचं आहे, कोणत्या टॉपिकवर तुमचं चॅनल आहे. तर मी तुम्हाला माझी स्टोरी सांगते. मी काय केलं होतं की मी मिशोवर शॉपिंग करायचे आणि व्हिडिओ बनवून टाकायचे. जेव्हा बसेल तेव्हा शॉपिंग करायचे, मग कधी कधीच व्हिडिओ टाकायचे. तर यूट्यूबचं असं नाही आहे, तुम्हाला कधी कधी टाकून नाही चालणार. तुम्हाला एक जॉबसारखंच यूट्यूबलाही घ्यावं लागेल. तुम्हाला तिथे रोज व्हिडिओ टाकावं लागेल एकतरी. तर जर तुम्ही विचार करत असाल की मला हॉल व्हिडिओ मी टाकेल, तर मग तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की तुम्हाला इन्व्हेस्ट करावं लागेल. कारण की शॉपिंग तुम्हाला रोजच व्हिडिओ टाकायला एवढी परवडेल का की तुम्ही रोज ऑनलाईन शॉपिंग कराल आणि टाकाल. तर माझ्या बाबतीत असं झालं की शॉपिंग करेल तेव्हाच व्हिडिओ टाकायचे, पण मग नंतर मग काहीच नव्हते टाकत. तर असं तुम्ही नका करू. आधी ठरवून घ्या तुम्हाला कोणत्या कॅटेगरीमध्ये व्हिडिओ बनवायचे. तुम्हाला मेकअपमध्ये बनवायचे किंवा लाईफस्टाईल, फॅशन, कुकिंगचे व्हिडिओ पण खूप चालत आहे आजकाल. अजून हॉल्सचे तर चालतातच. तुम्ही जर शॉपिंग करत असाल भरपूर तर मग तुम्ही हॉल्सचे व्हिडिओ काढू शकता, कारण की ते आजकाल खूप चालतात आहे त्यामुळे. आणि तुम्ही मेकअपमध्ये बेस्ट असाल तर ते पण चांगली गोष्ट आहे. नसाल कशात तर बेस्ट माझ्यासारखी तर तुम्ही ब्लॉग स्टार्ट करा आणि मग रिलेटेड शॉर्ट बनवा. लॉंग व्हिडिओला एवढी रीच नाही भेटत, कारण की तुम्हाला अजून कोणी ओळखत नाही, तुम्ही नवीनच चॅनल ओपन केलेलं आहे. तर मी काय करते, शॉर्ट व्हिडिओवर आपल्याला जास्त जरा पुढे राहतं शॉर्ट व्हिडिओ. तर मग आधी दिवसातून एक व्हिडिओ शॉर्ट टाका आणि आठवड्यामधून 2-3 मोठे व्हिडिओज जे राहतात ते टाका. पण मग तुम्हाला कंटिन्यू जसं आपण रोज जॉबला जातो तसं यूट्यूबवर पण तुम्ही मनावर घेतलं पाहिजे. तर तुम्हाला रोज व्हिडिओ एकतरी टाकावंच लागेल. आणि काय बोलायचं मी विसरून गेले. मग तुम्हाला ब्लॉग्स असे बनवायचे जे असे तुमच्या घरात काय कॉमेडी होत असेल किंवा भांडण वगैरे, ते आजकाल लोक खूप बघतात कॉन्ट्रोवर्सी व्हिडिओ. तसं काहीतरी मसालेदार व्हिडिओ बनवा, ब्लॉग्स वगैरे ते टाका, ते चालतं आजकाल.
तुम्ही व्हिडिओ बनवतात, मग तुम्हाला असं वाटतं की मला व्ह्यूजच नाही येते, का नाही येत, तर मग तुम्ही आत्ता नवीन चॅनल ओपन केलेले, आपल्याला कोणीच ओळखत नाही नवीन. तुम्ही ज्यांचे व्हिडिओ बघतात तुम्हाला असं वाटतं यांना जास्त व्ह्यूज आहे, मला का नाही, तर त्यांच्या आधीपासून ओळख, त्यांनी आधीपासून त्यांना पण व्ह्यूज नव्हते, त्यांची मेहनत आहे त्याच्या मागे की त्यांनी खूप वर्षापासून ते व्हिडिओ बनवत आहे, मग आता त्यांना व्ह्यूज येत आहे. आपण नवीन स्टार्ट केलं तर आपल्याला अजून एवढे व्ह्यूज येणार नाही, हळूहळू कंटिन्यू केलं तर आपल्याला पण येतील. त्यासाठी तुम्हाला ट्रेंडला जे गाणे चालतात किंवा तुम्ही बघत असाल शॉर्ट व्हिडिओ कोणत्या गाण्यावर वगैरे काही टॉपिकवर चालतो, तर ते तुम्हाला तसंच व्हिडिओ बनवायचा आहे जे ट्रेंडला चालेल. आणि तुमच्या मनाने पण तुम्ही काही रिलेटेड व्हिडिओ बनवू शकता जे तुमच्यासोबत होतात, तुम्हाला असं वाटतं की लोक पण त्याला रिलेट होतील, ते लोकांना आवडेल. दुसऱ्यांची कॉपी नाही, तुम्ही तुमच्या मनाने काय बनवताय. तुम्ही मेकअपचे वगैरे असे व्हिडिओ काढतात, तर त्यासाठी काय करायचं, रोज रोज तुम्हाला रेडी व्हायची किंवा रोज रोजच व्हिडिओ काढायची काही गरज नाही. 2-3 दिवस तुम्ही व्हिडिओ शूट करायचे आणि बाकीचे जे दिवस आहेत ते अपलोड करायचे व्हिडिओ. रोज आपण थकून पण जातो, मग ते व्हिडिओ एडिट करा, पूर्ण दिवस त्याच्यातच जातो. आणि जर तुम्ही ब्लॉग्स टाकताय तर ते काय नाही, तुम्ही घरातल्या घरात ब्लॉग्स टाकू शकता रोजच शूट करून. तुम्ही कॅप्शन काय टाकाल व्हिडिओवर, तर तुम्ही कशाबद्दल व्हिडिओ टाकला, मेकअप रिलेटेड, तर आज मी मेकअप केला कशा प्रकारे, किंवा काही इंटरेस्टिंग टाका ज्यांनी लोकांना असं पाहूशी वाटेल. मेकअप रिलेटेड व्हिडिओ बनवला आहे तर तुम्ही मेकअपचा हॅशटॅग, शॉर्ट्स वगैरे, शॉर्ट्स बनवल्यावर, आणि लॉंग व्हिडिओ ब्लॉग्स टाकलाय तर ब्लॉग्स, फॅमिली ब्लॉग वगैरे असं ज्या कॅटेगरीमधून मी व्हिडिओ टाकलेले त्याच याच्यात तुम्ही हॅशटॅग टाका. आणि मेन गोष्ट, तुम्ही व्हिडिओ टाकल्यावर यूट्यूब स्टुडिओवर जा आणि ते लास्ट ऑप्शनला हे टॅग म्हणून जे ऑप्शन आहे ते मग इथे जाऊन तुम्ही आता कशा रिलेटेड तुम्ही व्हिडिओ बनवलेला आहे, एंटरटेनमेंटचा व्हिडिओ टाकला तर इथे तुम्हाला टॅगमध्ये एंटरटेनमेंट शॉर्ट किंवा एंटरटेनमेंट ब्लॉग किंवा मेकअपचा टाकला मग मेकअप वगैरे असं तुम्ही इथे टॅग करायला विसरू नका, कारण की ही पण महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्ही महिन्यातून 1-2दा व्हिडिओ काढला आणि म्हणा मला व्ह्यूजच नाही, तर तुम्ही पाहिलं असेल की लोकांचे अकाउंट फ्रीज झालेले आहे का, कारण की त्यांनी पण कधीच व्हिडिओ टाकले नाही. तसं नाही चालत की अल्गोरिदम असंच काम करतो, तुम्हाला रोज व्हिडिओ टाकावेच लागतील तर तुम्हाला व्ह्यूज येतील. माझं कसं झालं, आत्ता मी पहिले जे 2-3 व्हिडिओ टाकले त्याला 4-5 व्ह्यूज आले होते, मग नंतर टाकत गेले, मग 400-500, मग 1000-2000 असे व्ह्यूज येतात. तुम्ही रोज कंटिन्यू एकच टायमावर टाकला व्हिडिओ, तर टायमाचं काय नाही, पण रोज एक व्हिडिओ टाकलं तरी बेस्ट आहे. मॉनिटाईज तुमचं चॅनल कधी होईल, तर 1000 सबस्क्रायबर्स झाल्यावर आणि 4000 वॉच टाईम झाल्यावर तुम्हाला यूट्यूबवरून एक मेल येईल, तिथे तुमची डिटेल वगैरे टाकून मग मॉनिटाईज करू शकता. लवकर ते काय होत नाही त्यामुळे, पण मग तुम्हाला माइंडमध्ये हे फिक्स करायचं की मला असे व्हिडिओ टाकायचे, रोज एक तरी टाकायचाच आहे. असं नाही की तुम्ही व्हिडिओमध्येच टाका मध्येच नाही, मग तुमचं तो वॉच टाईम पण वेस्ट होऊन जातो, कारण की मग तुम्ही कधीच्या नावातच व्हिडिओ टाकताय, त्याचा काही फायदा नाही. मी काय केलं, 2024मध्ये जेवढे व्हिडिओ बनवले होते ते माझे वेस्ट गेले, कारण की मी मध्ये व्हिडिओ टाकलेच नाही. आता 2025 लागले, तर मग ते करून काहीच फायदा नाही. तुम्ही नवीनच चॅनल ओपन केले तर माझ्यासारखंच तुम्ही बॉक्स वगैरे किंवा टेबल वगैरे त्याच्यावर मोबाईल ठेवा. ट्रायपॉडची तुम्हाला काही गरज नाही आहे, त्याच्याने फक्त मोबाईल स्टेबल होतो, ते घरातल्या वस्तूंनी पण होऊ शकतो, तर त्याच्यात इन्व्हेस्ट करू नका. फक्त तुम्हाला इन्व्हेस्ट करायचं आहे, हा जो माईक राहतो ना तो महत्त्वाचा राहतो. तर हा माईक मी फ्लिपकार्टवरून घेतला आहे 400 रुपयाचा, याची मी लिंक तुम्हाला देते वाटल्यास. तर मी आत्ता रिंग लाईट वगैरे काहीच नाही लावले, फक्त जे नॅचरल जो लाईट आहे 11 ते 5पर्यंत इथे जास्त छान उजेड राहतो, मी त्याच्यातच व्हिडिओ काढते, तर रिंग लाईटची पण गरज नाही. हां, तुमच्या घरात जर लाईट जास्त येत नसेल उजेड वगैरे तर मग रिंग लाईट तुम्ही घेऊ शकता, पण जर असं नसेल तर मग काही गरज नाही आहे रिंग लाईट वगैरे घ्यायची, कारण की अजून यूट्यूबवरून तुम्हाला पैसे नाही येते. तुम्ही आत्ताच वस्तू घेऊन ठेवा, थोड्या दिवसांनी घ्या, आत्ता काही गरज नाही असं मला वाटतं. अजून काय सांगायचं तुम्हाला, त्यांचा कॉन्फिडन्स लो होऊन जातो माझ्यासारखा, की मग व्ह्यूजेस नाही येते वगैरे असं. पण मग मी आता फिक्सच केलेले की मला यूट्यूबच करायचं, मी त्याच्यावरच काम करेल, रोज त्याच्यावरच व्हिडिओ काढेल. अपेक्षा नाही ठेवायची की मला 2-3 महिन्यातच माझं मॉनिटाईज व्हायला पाहिजे, याचं झालं माझं का बरं नाही झालं, असं नाही. वेगवेगळे तुम्ही लोक आहात,
तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने सगळं होईल. याचं झालं म्हणून तुमचा असा विचार नाही करायचा.